नमस्कार मित्रांनो, एडुकोस बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एक व्हिडिओ, पुन्हा एका भरतीसह आज आपण भेटणार आहोत. भरती निघाली आहे सरकारी लिपिक पद. या पदाकरता 5000 पेक्षा जास्त पदं निघालेली आहेत. शैक्षणिक पात्रता काय असेल, वेतनमान कसे असेल, परीक्षा पद्धत कशी असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करूयात. तर चला मग भरतीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एडुकोस बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मग बघूया. पद आहे मित्रांनो बघा, कनिष्ठ सहाय्यक नावाचं म्हणजे ज्युनियर असोसिएट नावाचं एक पद आहे. बँकमध्ये ही भरती निघालेली आहे. एकूण पदांची संख्या बघितली तर 5180 एवढी पदं असतील. महाराष्ट्राचा जर विचार केला तर 476 पदं तुम्हाला त्या ठिकाणी असतील. महाराष्ट्रासोबतच तुम्ही इतर राज्यांमध्ये म्हणजेच ऑल इंडिया लेवलवरती सुद्धा तुम्ही पदाकरता अर्ज करू शकता. परंतु लोकल लँग्वेजचा बॅरियर तुम्हाला त्या ठिकाणी असेल, त्यामुळे महाराष्ट्रातली पदंसुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. शैक्षणिक पात्रता म्हणाल तर कुठल्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असणं गरजेची आहे. तारीख असेल 31/12/2025. या दिवशी तुमची जी पदवी असेल ती पूर्ण असणे गरजेची आहे, किंवा ॲटलिस्ट तुम्ही 31/12/2025ला अपेअर जरी असाल तरी फायनल रिझल्ट येईपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी तुमची पदवी उत्तीर्ण करणं गरजेचं आहे. वयोमर्यादा म्हणाल तर 20 वर्ष ते 28 वर्ष हे तुमचा वयोगट 1/4/2025च्या मध्ये तुमचं असणं गरजेचं आहे. म्हणजेच तुमचा जन्म हा 2/4/1997 ते 1/4/2005च्या मध्ये असणं गरजेचं आहे. ओबीसी करता 3 वर्ष रिलॅक्सेशन, SC ST करता 5 वर्षच तिथे तुम्हाला रिलॅक्सेशन बघायला मिळेल. वेतन बघाल तर तुम्हाला 45,000 रुपये सुरुवातचं पेमेंट त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. 26,000पासून बेसिक या पदाकरता तुम्हाला बघायला मिळेल. अर्जाची तारीख, शेवटची तारीख मित्रांनो 26/8/2025 ही त्याची शेवटची तारीख आहे. अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे लवकरात लवकर जसा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल, अर्ज करायचा असेल तर पटकन अर्ज करायला हरकत नाही आहे. निवड कशी होणार आहे तर मित्रांनो बघा, 3 टायर पद्धतीनं या ठिकाणी तुमची जी निवड होणार आहे. तिसरं फेज जो आहे तो त्या मानाने सोपा असेल, परंतु फेज 1 आणि फेज 2 म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम ही तुमची फेज 1मध्ये असेल. फेज 2मध्ये मेन एक्झाम असेल. एक्झाम कशी होणार आहे तेही बघूया. आणि फेज 3मध्ये लोकल प्रोफिशियन्सी लँग्वेज तुमची त्या ठिकाणी असेल. ते सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह दोन्ही पद्धतीची असेल. फीस असेल या ठिकाणी मित्रांनो बघा, सामान्य ओबीसी आणि इतर मागासवर्गीय असाल तर 750 रुपये. SC ST असतील, दिव्यांग असतील, एक्स सर्व्हिसमन असतील तर त्यांना कुठलंही अर्ज शुल्क या परीक्षेच्या अंतर्गत भरायचं नाही आहे. तर आता भरती आपण बघूया नेमकी कुठली आहे. जाहिरातच एकदा बघण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो ही ती जाहिरात आपण बघू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया या अंतर्गत तुम्हाला ही भरती इथं बघायला मिळते आहे. आणि ही भरतीची जी आहे बघा, रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल या नावाचं हे पद तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. 6 तारखेपासून ते 26/8 या अंतर्गत ही भरती आहे. म्हणजे 26 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. शक्यतो ही क्लरिकल कॅडरमध्ये इथली भरती आहे. स्टेट बँक तुम्ही इथं बघू शकता. क्लरिकल कॅडरमधलंच हे पद ज्युनियर असोसिएट क्लरिकल कॅडर या नावात ही बघा पदं आहेत या ठिकाणी दिलेली. पूर्ण भारतामध्ये कुठे कुठे किती पदं आहेत ते आपण बघू शकतो. परंतु आपण जर महाराष्ट्राचा केवळ विचार केला तर बघा, महाराष्ट्राकरता तुम्हाला त्या ठिकाणी 476 पदं तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतील. आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करायला हरकत नाही आहे. एलिजिबिलिटी म्हणजेच तुम्ही पात्रता, तुमचं वयोमर्यादा काय असेल ह्या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता. आपला प्रश्न मेन आहे की ते एक्झाम कशी होणार. बघा, एक्झाम पॅटर्न आपण या ठिकाणी आलो आहे. सिलेक्शन प्रोसिजरनुसार तर फेज 1मध्ये प्री एक्झाम होणार आहे, जी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट होणार आहे 100 मार्काकरता. या टेस्टमध्ये तुम्हाला 1 तासाचा वेळ असेल. आणि सब्जेक्ट कुठले असतील बघा, इंग्लिश लँग्वेज असेल 30 प्रश्न असतील 30 मार्काकरता. न्यूमेरिकल ॲबिलिटी असतील 35 क्वेश्चन असतील 35 मार्काकरता. आणि रिझनिंग असेल 35 प्रश्न 35 मार्काकरता. म्हणजे एकूण 100 प्रश्न 100 मार्कांकरता असेल. 1 तासाच्या आत तुम्हाला द्यायची आहे. आणि या ठिकाणी बघा, देअर विल बी निगेटिव्ह मार्क्स फॉर रॉंग आन्सर. म्हणजे चुकीचं उत्तर दिलं तर 0.25 एवढं तुमचे मार्क त्या ठिकाणी कटतील. त्यामुळे उत्तर देताना सावधानकी तुम्हाला बाळगावी लागणार आहे. यामधले विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास मेन एक्झामिनेशन म्हणजे त्या ठिकाणी मेन एक्झाममध्ये तुम्हाला जायचं असेल. मेन एक्झाम ही बघा 190 प्रश्न असतील 200 मार्काकरता. या ठिकाणी तुम्हाला 2 तास 40 मिनिटं असतील. सब्जेक्ट असतील बघा, जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस 50 प्रश्न असतील 50 मार्काकरता. जनरल इंग्लिश असेल 40 प्रश्न 40 मार्कांकरता. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50 प्रश्न 50 मार्कांकरता. आणि रिझनिंग आणि सोबत कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड 50 प्रश्न 60 मार्कांकरता. तर या पद्धतीचं तुमचं त्या ठिकाणी हे वेटेज असणार आहे. परीक्षेचं स्वरूप असणार आहे. लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट ही तुमची त्या ठिकाणी होणार आहे. ही जनरली 10वी 12वीच्या बेसवर असेल. जो विषय तुमचा 10वी 12वीमध्ये असेल त्या अनुषंगाने, म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर मराठी, ज्या ठिकाणी हिंदी ही भाषा असेल त्या ठिकाणी हिंदीचा विचार असेल तर त्या पद्धतीचं. तर सोबत बघा, नॉन व्हर्बल टेस्ट असेल. ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह 2 पद्धतीची त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. नंबर ऑफ पॅसेज 3 पॅसेज असतील. नंबर ऑफ क्वेश्चन 15 असतील. आणि एकूण मार्क बघा
15 असं दिलं आहे, पण टोटल मार्क्सचा जर कॉलम बघितला तर व्हर्बल टेस्टमध्ये सुद्धा 20 मार्क असं दिलं आहे त्यांनी, म्हणजे हे 50 मार्काची टेस्ट तुमची त्या ठिकाणी होऊ शकेल. तर यामध्ये तुम्ही बघू शकता की आपलं स्टेट आणि त्या पद्धतीचं मीडियम कुठलं असेल. म्हणजे जर तुम्हाला हिंदी, मराठी या पद्धतीचं जायचं असेल तर त्या पद्धतीनेसुद्धा तुम्ही ते एक्झाम देऊ शकता. महाराष्ट्राकरता इंग्लिश, हिंदी, मराठी असं दिलं आहे. तर प्रोफिशियन्सी टेस्ट निवड करताना तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित टेस्ट निवड कराल अशी अपेक्षा बाळगतो. फायनल सिलेक्शन नक्कीच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे, लोकल लँग्वेज टेस्ट वगैरे झाल्यानंतर सगळ्या पद्धती झाल्या की तुम्हाला प्रोबेशन पिरियड पण असेल आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकाल. अर्ज कसा करायचा आहे, अर्जाची पद्धत कशी दिलेली आहे, पूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला या जाहिरातीमध्ये दिलेली असेल. जाहिरातीवरती जे वेबसाईट आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. ह्या लिंक्स ज्या आहेत ह्या लिंक्स आपण आपल्या PPTमध्ये टाकलेल्या आहेत. ह्या लिंक्स तुम्ही तिथे बघू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ह्या लिंक्स टाकण्याचा आपण प्रयत्न करूया. त्या ठिकाणावर जाऊन तुम्ही तो अर्ज भरायचा आहे. अर्ज भरताना ज्या गाईडलाईन्स आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा, जेणेकरून अर्ज भरताना कुठलीही अडचण तुम्हाला त्या ठिकाणी होणार नाही आहे. ह्या त्या लिंक्स आहेत ज्या लिंक्सबद्दल आपण बोलत होतो. या लिंक्सवरून तुम्ही ॲप्लिकेशन त्या ठिकाणी नक्की करा. तर मित्रांनो, ही होती एक लेटेस्ट अपडेट तुमच्याकरता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल. खूप दिवसांतर टाकतो आहे, पण प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. अगोदरप्रमाणे तुम्ही व्हिडिओ ज्या प्रतिसाद देत होताल तोच प्रतिसाद अपेक्षित असेल. त्यामुळे पुन्हा भेटू अशाच एका भरतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.